ग्रीष्म ऋतूची तीव्रता वाढू लागल्याने सर्वसामान्यांप्रमाणे विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला देखील उष्णतेचा त्रास होत असतो। त्यामुळे गेल्या शेकडो वर्षापासून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला चंदनवटी पूजा करण्याची परंपरा आहे। काय नक्की परंपरा आहे आपण आता जाणून घेणार आहोत। मंदिर समितीचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडून आपण सगळी माहिती घेऊ। काय सांगताल, कशा पद्धतीने चंदनवटी पूजा नियोजन असतं? रामकृष्ण हरी। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा पासून ते मृग नक्षत्र म्हणजे अंदाजे 10 जूनच्या दरम्यानपर्यंत देवाला या उष्णतेची दाहकता जाणवू नये म्हणून देवाला चंदन उटीचा लेप हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने लावला जातो। ही परंपरा बऱ्याच वर्षापासून आहे, तशीच परंपरा चालू आहे। साधारणतः दुपारी 4:30 वाजता पोशाखाच्या वेळेत आपण देवाला गळ्यापासून ते नाभीपर्यंत चंदन लावतो। हा छातीचा पूर्ण भाग, हाताचा भाग असा चंदनाचा लेप आपण भगवंताला देतो। यामध्ये आपण ज्या भाविकांची इच्छा असते त्या भाविकांना चंदनवटी पूजेमध्ये सहभागी सुद्धा करून घेतो। किती दिवस देवाला चंदन लागतं? विठ्ठलाला किती आणि रुक्मिणी मातेला किती लागतं? साधारणतः देवाला 700 ते 750 ग्राम चंदन लागतं आणि रुक्मिणी मातेला 500 ग्राम चंदन लागतं। हे चंदन आपण कुठून आणलं आणि हे उघडायकरता काय व्यवस्था आहे? चंदन हे साधारणतः कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून आपण हे चंदन घेऊन येतो। पूर्वी चंदन उघडण्यासाठी जे नित्योपचार कर्मचारी आहेत ते स्वतः 2-2.5 फुटाच्या सहाणी आहेत, त्या सहाणीवरती स्वतः हाताने उघडून चंदन घासून प्रत्येकी 1-1 तास 1.5 तास घासून चंदन हे चंदनाचा लेप तयार करण्यासाठी चंदनाचा गंध तयार करत होते। त्यानंतर मधल्या काळामध्ये आधुनिकतेचा आपण वापर करत चंदन उगाळण्यासाठी आपल्याकडे 3 मशीन आहेत। या 3 मशीनद्वारे आपण हे चंदन उगाळतो आणि त्याचा लेप देवाला लावतो। तर दागिन्यामधलं रूप आणि चंदन लावल्यावरून काय तुम्ही देवामधला फरक जाणवतो? सावळे परब्रह्म रूप हे गोजिरे। देवाचं रूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे। देवाला आपण ज्या ज्या रूपामध्ये बघतो त्याचा अनुभव आपल्याला वेगळा येतो। देवाचे अलंकार घातल्यानंतर देवाचं रूप, देवाला चंदन उटी लावल्यानंतर देवाचं रूप याच्यामध्ये बरीच तफावत आढळते। चंदनाचं जी शीतलता आहे ती देवाच्या चेहऱ्यामध्ये आणि पूर्ण शरीरामध्ये जाणवते। त्या वातावरणामध्ये गाभाऱ्यामध्ये ती शीतलता जाणवते। तो मोह, तो जो सुगंध आहे चंदनाचा तो पूर्ण गाभाऱ्यामध्ये दळवतो आणि त्यामुळे अधिकाधिक प्रसन्न वाटते। काय भाविक देखील आता आपल्या बरोबर आहेत, काय सांगता तुम्ही? आज चंदनवटी पूजा केली, काय तुमच्या भावना आहे? तर जे मंदिर आपल्या श्रींची मूर्ती आहे, जे अलंकार घातल्यावर जशी दिसते त्याच्यापेक्षा चंदन आणि उटीमध्ये फार मस्त वाटतं। मी दरवर्षी ग्रीष्म ऋतूमध्ये पूजा करतो। समाधान वाटतं तुम्हाला? फार समाधान, प्रत्येकाने यावानी पूजा करा। आपण बघितलं असेल की दरचा ग्रीष्म ऋतू निघाल्यापासून त्या अगदी मृगनक्षत्रपर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला चंदनवटी पूजा लेप दिला होता। देवाला थंडावा मिळावा यासाठीच हा लेप दिला जात असल्याचं तिथे आता पुजाऱ्यांनी सांगितलं। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।